माझ्या सासूबाई सौ सुरेखा विनायक गरड ह्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव येथे तब्बल 30 वर्षांपासून कार्य करीत होत्या. योगायोगाने नोकरीचे 30 वर्ष पूर्ण झाले आणि 30 नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस आणि 30 तारखेलाच त्यांचा निरोप समारंभ देखील. ह्या समारंभाच्या दिवशी अनेक मुलींनी त्यांच्यावरती विविध कविता केल्या, कोणी भाषणं सादर केली. त्यातीलच एक कवितेचा छोटासा मायना मला सादर करायला आवडेल. 10वी अच्या काळे नावाच्या विद्यार्थिनीने ही कविता लिहिली त्यांच्यावरती. तिने इथं लिहिलं आहे की मायेचा झरा तुम्ही, शीत झाडाची सावली तुम्ही, कायम दिलीत आम्हा साथ, आता सुटत नाही हा प्रेमळ हात. माझ्या सासूबाई ह्या मराठी विषयाच्या शिक्षिका होत्या. मराठीतील व्याकरण याच्यावर त्यांचा विशेष हात होता असं म्हणावं लागेल. तिने लिहिलं आहे, मराठीतील व्याकरणाप्रमाणे शिस्त आहे तुमच्यामध्ये, भाषेसारखा गोडवा आहे तुमच्यामध्ये. तुम्ही दिलेले धडे सदा आठवत राहील, तुमचे गोड शब्द मनात घर करून जाईल. अतिशय सुंदर अशी स्वरचित कविता आहे बघा तिने लिहिलेली ही. तुमच्यासारखे शिक्षक आकार देऊन जातात, एका मातीच्या गोळ्याला शिल्प बनवून जातात. आम्हा मातीच्या गोळ्याला शिल्प बनवले आहे तुम्ही, इंग्रजीच्या शेतात मराठीचा मका पेरला आहे तुम्ही. नेहमी आठवेल आम्हा तुमचं साधं आणि सरळपण, आयुष्यभर पुरेल तुमची ही शिकवण. त्यांनी ह्या सर्व्हिस काळामध्ये कधीही कोणत्याही गाडीचा वापर केला नाही, तर त्या कायम सायकल वापरायच्या. अगदी शेवटपर्यंत त्यांनी हा पायंडा कायम ठेवला. त्याच्यावर तिने लिहिलं आहे बघा, बोलणारे खूप, करणारे थोडेच असतात. स्वतः सायकल वाचून तुम्ही आम्हाला करणे शिकवले, फॅशनच्या या जमान्यात तुम्ही पर्यावरण वाचवले. अतिशय साधी राहणे माणूस त्यांचं, पण विचार एकदम छान होते. त्याच्यावरती तिने लिहिलं आहे इथे, साधी राहणी उच्च विचारसरणी हाच तुमचा मंत्र, कायम राहू द्या आमच्यावर तुमच्या मायेचे छत्र. हे जे कन्या विद्यालय आहे त्याची एकूण पटसंख्या आहे 1200 आणि ह्या कन्या विद्यालयाला तिने इथे एक कुटुंबाप्रमाणे म्हटलं आहे बघा. तिने लिहिलं इथे, चाललायत आत्ता पण नेहमी येत राहा, या 1200 माणसांच्या कुटुंबाला भेट देत राहा. अशी प्रेमळ व्यक्ती पुन्हा मिळणे नाही, तुम्ही आमच्या ज्ञानोबा, आम्ही तुमची मुक्ताई. काही चूक झाली तर कृपया माफी व्हावी, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण व्हावी. यातून मुलींचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांनी घडवलेले व्यक्तिमत्व हेही कळतं. कशी वाटली कविता नक्की सांगा. थँक्स फॉर लिसनिंग. प्लीज like and subscribe this YouTube channel, Vibes of Naitik and Sanvi. Thanks for watching. Bye bye.